तरी आयुष्यभर मी त्याची साथ देणार आहे, कधीच सोडणार नाही। तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि आयुष्यभर राहील। हो माहिती आहे मला, मान्य आहे। नाही, त्यामुळे मनीषला कुणीही असं रिजेक्ट करणं किंवा हर्ट करणं मला मान्यच नाहीये। निघते मी। अहो पण अहो तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक माणसावर तू किती इंटेन्स प्रेम करतेस जान्हवी, किती पॅशनेट असतेस तू। प्रत्येक नातात प्युरिटी असते, क्लॅरिटी असते। तुझं सगळं ठरलेलं असतं, नात्यात गोंधळ नसतो, गोंधळ नसतो तुझ्या डोक्यात। किती वेळा प्रेमात पडू मी तुझ्या, पुन्हा पुन्हा, किती वेळा। हाय, काय झालं? हाय, कसा आहेस? उत्तम। का? नक्की बरा आहेस ना मनीष? एकदम फिट। काय झालं, तू असं का विचारतेस? असं सरे चौकशी केली। पण काय एकदम अचानक चौकशी? अरे का असं काही नाही, मला असं अचानक लक्षात आलंय की गेले काही दिवस आपण माझा ऍक्सिडेंट, माझा आजारपण, माझं बदललेलं वागणं ह्याबद्दलच बोलतोय। तू कसा आहेस याची चौकशीच केली नाही मी, बोलणंच नाही झालं आपलं। हे ठीक आहे ग, आणि तसंही माझ्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये। आणि जर असेल तरी प्लीज बोला माझ्याशी, मी आहे। नक्की बोलेन, पण खरंच असं काही नाहीये। तू लक्षात ठेव मनीष, जग बदलेल पण मी तुझी मैत्रीण हे कधीच नाही बदलणार। नाहीच बदलायला हवी। हो मग नाहीच, तेच सांगते मी, नाहीच बदलणार। जान्हवी एक विचारू का तुला? हो। तुला माझ्याबद्दल काही कळलंय का?